अरे पडलं ते युट्यूबला तो व्हिडिओ नाही घेऊ शकले बाबा. खाली डोकं वर पाय करायचं काय, खाली डोकं वर पाय करायचं काय, खाली डोकं वर पाय. समाजातील महिलेला न्याय मिळालाच पाहिजे, समाजातील महिलेला न्याय मिळालाच पाहिजे. अरे क्या करायचं काय, खाली डोकं वर पाय करायचं काय. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत खाली येणार नाही. तुम्ही कुणीतरी शब्द द्या, त्या अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतो, लगेच आम्ही त्यांना खाली बोलवतो. जोपर्यंत आमच्या महिलेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. दोघं जण तर आमच्यावर जीव द्यायला गेलेले, त्यांच्या जीवाला काय घ्यायचं, या हॉस्पिटलला आम्ही पडल्याशिवाय राहणार नाही. या मातंग समाजाच्या महिलेला दोन कार्यकर्ते वरती गेलेले आत्मदहन करण्यासाठी. आमच्या समाजाची महिला जी आहे तिला पैशाची मागणी केली, पण हे चुकीचं करू नये. चुकीचं ज्यावेळेस आमच्या समाजाच्या महिलेचा मृत्यू झाला, चुकीचे डॉक्टरनी जे केलं ते चुकीचं पाऊल नव्हतं का ते? म्हणजे आज तुमच्या अंगलट आल्यामुळे तुम्ही जे करताय ते आम्ही जे करतोय ते चुकीचं आहे सगळं. तुम्ही जे करताय ते योग्य आहे सगळं. हॉस्पिटलने जे केळेकरनी केलं ते योग्य आहे का? त्यांनी केलेली चूक तुम्ही काय करताय? पुढचे इथनं पुढे जे लोक आहेत नाही का, त्यांना न्याय मिळायला पाहिजे. जे पेशंट इथे हॉस्पिटलमध्ये येतात त्यांना न्याय मिळायला पाहिजे, म्हणून या सगळ्या गोष्टी चालल्या. आज कायद्यामध्ये सत्तेमध्ये असणारे जे आमदार आहेत अमित गोरके, त्यांचे पीए होते विषय, त्यांची बायको ही त्यांच्यासोबत असं घडू शकतं. अधिकारी खाली येणार नाही. पोलीस प्रशासनाने म्हणावं की आम्ही त्यांच्या गुन्हा अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करतो, आम्ही कार्यकर्त्यांना खाली बोलवतो. जोपर्यंत गुन्हा दाखल होत आहे, आज कित्येक संघटनेने आंदोलन केलं पण आतापर्यंत अद्यापही हॉस्पिटलवर गुन्हा दाखल झाला नाही. सर क्या क्या पेशंट